आपण मराठी ग्रामरमधले वाक्यांचे प्रकार बघू. आता वाक्य म्हणजे सेंटेन्स. त्याचे किती टाईप्स असतात? तर पहिले तर आहे त्याचे 2 टाईप्स. एक आहे अर्थावरून पडणारे वाक्य म्हणजे त्याच्या मीनिंगनुसार आणि दुसरं येतं विधानावरूनचे वाक्य. विधानावरून म्हणजे सेंटेन्सनुसार. आता आधी आपण अर्थावरून बघून घेऊ. अर्थावरून म्हणजेच त्या सेंटेन्सचं काय अर्थ निघतोय. तो प्रश्न आहे की साधा सेंटेन्स आहे की आपण कुणाला काही विचारत आहे, होकारार्थी आहे, नकारार्थी म्हणजेच पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, ते आपण बघू. आता बघा, सर्वात पहिले आहे प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच क्वेश्चन मार्कवाला क्वेश्चन. ॲक्च्युली जसं फॉर एक्झाम्पल आहे, तुझा अभ्यास झाला का? या वाक्याच्या शेवटी नेहमी क्वेश्चन टॅग येत असतो. प्रश्नार्थी वाक्यामध्ये म्हणजेच क्वेश्चनमध्ये नेहमी क्वेश्चन टॅग आलेला असतो वाक्याच्या शेवटी. तू माझ्या घरी येणार का? त्याला समजत नाही का? जिथे क्वेश्चन मार्क शेवटी आला तो प्रश्नार्थी वाक्य आहे असे समजायचे. दुसरं आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गार म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणतात त्याला. इथे वाक्यामध्ये एकतर मध्ये किंवा वाक्याच्या शेवटी एक्सक्लामेटरी साईन आलेला असतो या प्रकारचा. जसं फॉर एक्झाम्पल, किती सुंदर आहे ताजमहाल. बघ केवढा मोठा साप हा. म्हणजेच इथे वाक्याच्या शेवटी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह दिसत आहे, एक्सक्लामेशन साईन दिसत आहे. त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणू. त्यानंतर होकारार्थी. हो म्हणजे येस, पॉझिटिव्ह सेन्स. ठीक आहे. ज्या सेंटेन्समध्ये आपल्याला पॉझिटिव्ह सेन्स येतो आहे किंवा होकार वाटत आहे, कुठेच नेगेटिव्ह किंवा नाही हा शब्द येत नाही, त्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणू. म्हणजेच इथे आपल्याला फक्त पॉझिटिव्ह सेन्स येतो, नाही हा शब्द येत नाही. एक्झाम्पल, मी आज गावाला जात आहे. म्हणजेच इथे पॉझिटिव्ह सेन्स येत आहे. गावाला जात नाही किंवा जाणार नाही असं नाही, मी जात आहे. होकारार्थी आहे. नेहमी खरे बोलावे. खरं बोलण्यासाठी आपल्याला सांगताय म्हणजे खोट याचाच नकारार्थी जर करायला सांगितलं, नेहमी खरंही बोलावे याचा जर नकारार्थी करा म्हटलं, तर याचा अर्थ असा नाही की नेहमी खरे बोलू नये, असं होणार नाही. त्याचा मिनिंग बदलवायला नको. नकारार्थी वाक्य बनवताना त्याचा मिनिंग बदलवायचा नाही. जसं नेहमी खरे बोलावे म्हणजेच कधीही खोटे बोलू नये असा त्याचा मिनिंग निघतो नकारार्थी वाक्यामध्ये. ठीक आहे. हा झाला आहे होकारार्थी वाक्य. यामध्ये नाही हा शब्द येत नाही, एक पॉझिटिव्ह सेन्स येतो. नंतर आहे नेगेटिव्ह वाक्य, नकारार्थी वाक्य. नेगेटिव्ह सेन्समध्ये असतात. नेगेटिव्ह सेन्स म्हणजेच त्या वाक्यामध्ये नये, नाही म्हणजे मना केलेले असतात काही गोष्टींना, त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात. जसं कधी खोटे बोलू नये, मना केलेलं आहे. दुसऱ्यांची निंदा करू नये म्हणजे मनाई आहे. म्हणजे अशा प्रकारच्या सेंटेन्सला आपण नकारार्थी वाक्य म्हणू. त्यानंतरचं आता बघू आपण हा दुसरा टाईप, विधानावरूनचे वाक्य. आता विधानावरून आपल्याला काही वाक्य दिसतात, जसं की केवल वाक्य आहे. केवल वाक्य म्हणजेच यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतात. म्हणजेच काय, एकच सब्जेक्ट कर्ता आणि एकच मिनिंग, एकच सेंटेन्स असतात, एकच ॲक्शन असतात त्यामध्ये. ठीक आहे. 2-3 ॲक्शन म्हणजे एका सब्जेक्टने एक ॲक्शन केली, दुसऱ्याने दुसरी केली असं नसते. एकच सब्जेक्ट असतो आणि एकच ॲक्शन दाखवलेली असते, त्याला केवल वाक्य म्हणायचं. जसं मधू पुस्तक वाचतो. आता बघा याच्यामध्ये ॲक्शन कोणती होतं, पुस्तक वाचण्याची. एकच ॲक्शन होत आहे आणि कोणी केली आहे, मधूने केली आहे. म्हणजे मधू हा एकच उद्देश आहे आणि विधेय पण एकच आहे, एकटाच सब्जेक्ट आहे आणि त्याने क्रिया पण एकच केलेली आहे. याला केवल वाक्य म्हणू. जसं सूर्य रोज पूर्वेला उगवतो. इथे काय दिलेलं आहे, उगवण्याची क्रिया होत आहे, ॲक्शन एकच होत आहे उगवण्याची. कोण उगवत आहे, सूर्य हा एकच उद्देश आहे, एकटाच सब्जेक्ट आहे आणि तो एकच क्रिया करत आहे. ठीक आहे. याला आपण केवल वाक्य म्हणू.